नमस्कार. मर्मभेदच्या या पुढच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हिंदीमध्ये एक चित्रपट आहे आणि त्या चित्रपटातलं जे काही गाणं आहे त्या गाण्यातल्या पहिल्या ओळी अशा होत्या, एक चेहरे पे कई चेहरे लगाते हैं लोग. अशोक खरातचं प्रकरण नेमकं असंच आहे. चकाकतं ते सगळंच काही सोनं नसतं, ते नीट पारखून घ्यायचं असतं, वेगवेगळ्या कसोट्यांमधून ते सिद्ध करून घ्यायचं असतं, असं आपल्याला आपल्या वाडवडिलांच्या काळापासून शिकवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याच्या लैंगिक हैदोसामुळं रणकंडन माजलंय अशा भोंदू अशोक खरात याच्या बाबतीत मात्र हे सगळं नेमकं उलटं झालंय. लोक डोळे झाकून त्याच्या मागं फरफटत गेली. सगळ्यांना वाटलं ते एक चकाकणारं सोनं आहे. प्रत्यक्षात मात्र ते काळं ठिक्कर पडलेलं आणि गंजलेलं लोखंड आहे हे लोकांच्या लक्षातच आलं नाही. कोणताही सारासार विचार न करता लोक त्याच्या नादी लागले आणि तब्बल 100च्या वर महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचे व्हिडिओ एका मागोमाग एक समाज माध्यमातून पुढे यायला लागले. हा खरं तर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लौकिकाला लागलेला एक मोठा कलंकच म्हणावा लागेल. अशोक खरातने नेमकं काय केलं? त्याला जे योग्य वाटलं ते त्यांनी ठरवलं, त्याची एक विस्तृत अशी योजना बनवली आणि आपली लैंगिक हवस भागवण्यासाठी त्याचबरोबर जोडीने प्रचंड आर्थिक माया कमवण्यासाठी एक जाळं विणलं. आपलं हे इप्सित साध्य करण्यासाठी त्यानं त्या दिशेनं पावलं उचलली. अंतर्बाह्य काळं पडलेलं तांबं सोनं म्हणून चमकवण्यासाठी त्यांनी मार्केटिंगचा एक फंडा वापरला. हा फंडा यशस्वी करण्यासाठी त्यांनी कुठल्याही जाहिराती दिल्या नाहीत, कीर्तनं केली नाहीत, प्रवचनं केली नाहीत किंवा व्याख्यानं देखील दिलेली नाहीत. आपण ज्याला एक सोची समजी साजिश म्हणतो त्याप्रमाणे पावलं त्यांनी या प्रकरणामध्ये उचलली. जनता अत्यंत भोळी आहे. कौटुंबिक विवंचनांनी ग्रासलेल्या महिलांची संख्या देखील अधिक आहे. आर्थिक व्यावसायिक पातळीवर आलेल्या अपयशातून नैराश्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे हे त्यानं हेरलं. निव्वळ प्रचंड पैसा आणि संपत्ती आहे म्हणून श्रीमंत असलेल्यांच्या घरात देखील मानसिक अस्थिरता आहे. कौटुंबिक स्वास्थ्य टिकून राहिलेलं नाही, परस्परांवर अविश्वास आहे. अशी ही अनेक उदाहरणं समाजामध्ये आहेत. ही बाब देखील त्याने हेरली. अशी ही सर्व मानसिकरित्या खचलेली माणसं आणि महिला म्हणजे अशोक खरात याचं सॉफ्ट टार्गेट होतं. आता ही सारी माणसं किंवा महिला कोणत्या जाहिरातीला बोलूनच आपल्याकडे येतील असं अशोक खरात याला वाटलं नाही. त्यामुळं त्यानं समाजामध्ये ज्यांचं काहीतरी स्थान आहे, सत्ता, संपत्ती, सामाजिक आणि राजकीय प्रभाव ज्यांचा आहे, जे उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी आहेत, अशा व्यक्तींना टार्गेट केलं. त्यासाठी त्याला हवा होता एक चेहरा, जो चेहरा उच्चपदस्थांच्या वर्तुळामध्ये त्याला त्याचा हात धरून घेऊन जाईल. रूपानी चाकणकरांच्या रूपानं हा चेहरा त्याला गवसला आणि मग त्याने त्याचे सर्व फंडे प्रथमतः चाकणकर यांच्यावरच वापरले. ॲस्ट्रॉलॉजी हे खरं तर शास्त्र आहे. ग्रह, तारे आणि त्याचा अंकांवर होणारा परिणाम याचा अभ्यास करणारं आणखी एक शास्त्र आणि ते म्हणजे न्यूमरोलॉजी. या दोन्ही शास्त्रांची थोडाफार अभ्यास करून त्याने जे काही ठोकताळे आत्मसात केले त्याच्या आधारे त्याने चाकणकर यांच्यावर जो काही असेल तो प्रभाव टाकलेला दिसतो. त्यांना कदाचित हिप्नोटाईजही केलं असण्याची शक्यता आहे. सावज अलगदपणानं जाळ्यात अडकलंय हे पाहून नंतर अशोक खरातनं चाकणकरांच्या माध्यमातून आपल्या जाहिरातबाजीचा दुसरा अंक सुरू केला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या व्हिजिटिंग कार्ड बनल्या आणि मग सुरू झाला तो खरा सिलसिला. आता चाकणकरबाई स्वतः म्हणतात म्हटल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी खरात बाबाची वाट पकडली. राज्याच्या राजकारणामध्ये दमदार असलेल्या अशा सर्व नेत्यांचा राबता खरातकडे वाढत गेला आणि त्यामुळेच त्याचा समाजावर एक प्रकारचा दबदबा निर्माण झाला. शास्त्राला अनुसरून असलेले फंडे नंतरच्या काळामध्ये दुय्यम ठरू लागले. मानसिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या, नैराश्याने ग्रासलेल्या परिवारातील लोक बाबांकडे यायला लागली. इतक्या मोठ्या राजकीय नेत्यांची ज्यांच्याकडे उठबस आहे, असा बाबा आपल्याला वेळ देतो आहे, आपल्याशी बोलतो आहे, आपल्या समस्या ऐकून घेतो आहे, यातच भूषण या लोकांना वाटायला लागलं. त्यापुढे पैसा अतिशय गौण ठरत गेला. प्रामुख्याने श्रीमंत घरातील लोकांचं बाबाकडे येणं जाणंही वाढू लागलं. आता एकाच छताखाली जिथे सत्ताधीश राजकारणी, उच्चपदस्थ अधिकारी, अब्जाधीश लोक एकत्र यायला लागली, तिथेच
सेटलमेंटच्या कामकाजानं जन्म घेतला. महसूलमधील उच्च IAS अधिकारी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी हे मंत्र्यांकडे बदली किंवा आवडीचं पोस्टिंग मिळवण्यासाठी खरात याच्याकडे मध्यस्थ म्हणून पाहायला लागले. हा सगळा खेळ बाबाने ठरवलेल्या मनसुब्याप्रमाणेच सुरू होता. या मंत्र्यांकडे त्या अधिकाऱ्याची शिफारस, त्या अधिकाऱ्याला मनाप्रमाणे पोस्टिंग आणि मग हळूहळू या सर्व व्यवहारातून होऊ लागला तो प्रचंड पैसा. आता सगळा खेळ अगदी छानपैकी जमून आलेला होता. उच्चपदस्थ अधिकारी की जे प्रशासन चालवित होते ते बाबांचे अंकित झाले. महसूल प्रशासनामध्ये अशोक खरात ही एक मोठी ताकद निर्माण झाली. त्याच्या शब्दाला वजन प्राप्त झालं. खरात याला सत्ताधीशांचा वरदहस्त असल्यामुळे त्याच्या विरोधात जाण्याचं धाडस देखील कोणी करायला धजावलं नाही आणि ही सर्व साखळी योग्य रीतीनं सांभाळण्याचं काम केलं ते रुपाली चाकणकरबाईंनी. आर्थिक लालसा जशी जशी वाढत गेली तसं खरातच्या लैंगिक वासनापूर्तीच्या महत्त्वाकांक्षांना नवनवे घुमारे फुटू लागले. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेली कुटुंब खरातला शरण जाऊ लागली. या शरणाग्रस्त कुटुंबातील महिलांवर त्यानं आपलं वासनापूर्तीचं जाळं फेकायला सुरुवात केली आणि मग आर्थिक सत्तेचा त्याला एवढा माज आला की त्याने चक्क आपल्या कार्यालयातील केबिनमध्येच शरण आलेल्या महिलांचं लैंगिक शोषण करायला सुरुवात केली. आणि हो, तेही केबिनच्या बाहेर त्या महिलेचे नातेवाईक बसलेले असताना. आता आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही ही त्यामागची भावना. हा उद्दामपणा एवढा टिपेला गेला की त्यातून 100च्या वर महिला त्याच्या वासनेला बळी पडल्या. त्यांच्या बाबतीत हा प्रकार म्हणजे तर तोंड दाबून बुक्क्यांचाच मार असाच घडला. केबिनमध्ये बंद दाराआड नेमकं काय घडलं हे सांगायला सुद्धा लाज वाटावी अशी परिस्थिती या महिलांच्या बाबतीत झाली. आणि आपण सांगितलं तरी देखील बाबाचे हात वरपर्यंत पोहोचलेले असल्यानं आपलं ऐकून घेणार तरी कोण अशी भावना या महिलांच्या मनात कदाचित निर्माण झाली असावी. खरातच्या कार्यालयातच काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयच्या गर्भवती पत्नीच्या बाबतीतच जेव्हा असा लैंगिक बळजबरीचा प्रसंग उद्भवला तेव्हा त्यानंच बाबांचं पोलखोल करण्याचं ठरवलं आणि त्याच्या केबिनमध्ये गुप्त कॅमेरा लावला. या कॅमेरामध्ये कैद झालेलं भयानक असं चित्रण एका पेन ड्राईव्हमध्ये आलं आणि नंतर पुढे अशोक खरातचा हा सर्व कारनामा जनतेच्या समोर आला. अशोक खरातच्या या सर्व नीच अशा कारणांमुळं आता काही प्रश्न उभे राहिले आहेत. अर्थात या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास होईल न होईल, खरातला शिक्षा होईल किंवा हे प्रकरण दाबूनही टाकलं जाईल, त्याच्या संपत्तीची चौकशी आयकर खात्याकडून होईल, ही संपत्ती कदाचित जप्त देखील होईल. पण मुळातच अशोक खरातसारखी प्रकरणं समाजामध्ये का उद्भवतात हा प्रश्न मात्र तसाच राहणार आहे. सत्ता, पैसा आणि प्रसिद्धी ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली प्राथमिक ध्येय आहेत. समाजामध्ये सन्मानानं जगण्यासाठी एकतर सत्ता हवी, नाहीतर प्रचंड पैसा हवा किंवा वारेमाप प्रसिद्धी देखील हवी. बरं, या तिन्हीपैकी एखादी गोष्ट आहे म्हणून माणसं समाधानी होत नाहीत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करतात. आधी थोडीफार प्रसिद्धी मिळवतात, त्याच्या जोरावर जनसंपर्क वाढवून लोकांमध्ये जातात. बऱ्यापैकी नाव झालं, दबदबा निर्माण झाला की मग लोकांकडूनच पैसे गोळा करतात आणि हाच मार्ग त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेऊन जातो. सत्तेची ही खुर्ची मिळाली की त्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी ही आपोआप मिळत राहते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा सिलसिला अशा पद्धतीनं अजन्म सुरू राहतो. अशोक खरात याच वाटेवरून प्रवासाला निघालेला होता. प्रसिद्धीसाठी चाकणकर चॅनल त्यांनी वापरलं. त्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या सत्तास्थानापर्यंत प्रवेश केला. त्यातून मिळालेली ताकद वापरत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपलं मांडलिक केलं. यात तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य कुटुंब चक्क भरडली गेली. हे प्रकरण उघडकीस आलं नसतं तर कदाचित खरात पुढच्या काही दिवसांमध्ये विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर देखील दिसला असता. एखादं महामंडळ किंवा आणखी एखादं कुठलं तरी सत्तास्थान हे नक्कीच त्याच्या पदरामध्ये पडलं असतं. अगदी काल परवापर्यंत महिला आयोग त्याच्या दावणीला बांधलेला होता. इतकंच काय, भविष्यामध्ये त्यानं स्थापन केलेलं ईशान्येश्वर मंदिर, ज्या मंदिराला दीपक केसरकर यांनी भेट दिली होती, ते महाराष्ट्रातलं एक फार मोठं जागृत श्रद्धास्थान म्हणून देखील ओळखलं गेलं असतं. शेवटी परमेश्वरानंच लाज राखली आणि अशोक खरात बाबाची ही काळी कृत्य सर्वांसमोर आली. म्हणून त्याचा हा प्रवास अखेर इथेच थांबला.
पण नेमकं समाज म्हणून आपण तरी काय केलं? केवळ सत्तेतले राजकारणी आणि मोठमोठी लोक अशोक खरातकडे जातात म्हणून आपणही कुटुंबासहित त्याच्या पायावर लोळून घेतली. तो म्हणेल त्याप्रमाणे ऐकत गेलो. आपल्याच घरातील महिलांना त्याचं मूत्रप्राशन करायला लावलं आणि काय ती योनी शुद्धता ती करून घेतली. हे सर्व कशासाठी? सांगितलंय कुणी हे? कुठल्या शास्त्रामध्ये असं म्हटलंय? का आपण अशी स्वतःची सतसत विवेकबुद्धी गहाण ठेवतोय? केवळ त्या बाबाला राजकीय वरदहस्त आहे म्हणून? राजकीय लोक गेली हे पाहून सर्वसामान्य लोक तिकडं जायला लागली. सर्वसामान्य लोकांचा वाढता कल पाहून पुन्हा राजकीय नेते त्याच्याकडे आकर्षित झाली. बाबाच्या एका शब्दानं कदाचित निवडणुकीमध्ये आपल्याला मतांचा फायदा होईल या अपेक्षेनं त्यांनी सुद्धा आपली बुद्धी गहाण ठेवून त्याच्या पायावर लोटांगण घातलं. आणि हा सारा सिलसिला मामला असाच पुढे चालत राहिला. हे सगळं राजकारण मतांच्या गठ्ठ्यावर ठरतं. जिथे कुठे एक गठ्ठा मतदान दिसेल तिथे तिथे राजकीय नेत्यांचा वावर वाढताना दिसतो. स्वतःची ताकद आणि अस्तित्व दाखवण्यासाठी लोक नेते मंत्री यांना आमंत्रित करतात. त्यांच्या येण्यामुळं यांच्या सामाजिक स्थानाला बळकटी मिळते. वाढलेल्या सामाजिक स्थानामुळं प्रशासनावर दबाव निर्माण होतो आणि तो पाहून साठलोटं करण्यासाठी किंवा सेटलमेंट करण्यासाठी सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे जायला लागतात. आणि मग त्या व्यक्तिमत्वाचं रूपांतर होतं ते मध्यस्थ्यामध्ये. आणि तो एकदा का या भूमिकेमध्ये शिरला की प्रचंड पैसा गोळा होऊ लागतो आणि त्याच्या जोणावर येणारं धाडस त्याला हेच विकृत चाळे करण्यासाठी प्रवृत्त करतं. अशोक खरात सारख्या एखाद्या थर्ड क्लास माणसाचा बाबा होण्यापर्यंतचा हा प्रवास आणि त्याच्या मार्गातील हे टप्पे जर आपण नीट समजून घेतले तर आपल्या अवतीभोवती असलेले असे बाबा नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मग स्वतःला स्वतःशी ठरवता आलं पाहिजे की या बाबाच्या किंवा एखाद्या माणसाच्या चरणावर आपण लोटांगण घालायचं की नाही ते. हे भान व्यक्ती म्हणून जोपर्यंत स्वतःला येणार नाही तोपर्यंत अशा प्रकारची बाबा निर्मिती समाजामध्ये होत राहील. त्याला राजकारण्यांचं पाठबळ मिळत राहील, पैशांचा ओघही त्याच्याकडे वाढत राहील आणि मग शेवटी कधीतरी त्याची काळी कृत्य आपल्यासमोर येतील. परंतु दुर्दैव हेच की हे सर्व होईपर्यंत बराच काळ लोटलेला असेल आणि आपलं व्यक्तिगत पातळीवर मात्र प्रचंड नुकसान झालेलं असेल. आता नेमकं याच अनुषंगानं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला ज्ञानोत्तर भक्तीचा एक सिद्धांत मला आठवतोय. त्यांनी म्हटलंय की आयुष्यामध्ये तुमच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवताना ती व्यक्ती तुमच्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या आणि लॉजिकच्या सर्व कसोट्यांवर खरी उतरते आहे काय याचा आधी तारतम्याने विचार करायला हवा. तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी घाबरू नका. त्या प्रश्नाचं योग्य आणि बरोबर उत्तर आलं तरच विश्वास ठेवा. आणि भविष्यातही बुद्धीला न पटणारं असं वेगळंच काहीतरी वाटलं तर तिथेच थांबा, किंबहुना मागे फिरा, कारण त्या पुढे जाऊन अधःपतनाखेरीज हाताला काहीच लागणार नसतं. आपण सर्वांनीच आता सुज्ञ व्हायला हवं आणि विश्वास ठेवायचाच असेल तर तो केवळ स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावरच ठेवावा लागेल. त्यामध्येच खरं यश आणि प्रगती सामावलेली आहे. धन्यवाद.